असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी विष्णुदासा भाविकांसी कल्पनेची बाधा न कवने काळी ही संत मंडळी सुखी असो नामा मने तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न कवने काळी ही संत मंडळी सुखी असो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरण दुसरे चरण सताचिया दुसरे चरण सताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मंगल भवन मंगल हारी रव वसुध शरथ आजीर विहारी सीताराम चरित अति पावन अति मन पावन पुनि पुनि कीर्तने सुनी सुनावे हिय की प्यास बुझतन बुझावे राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या येयो 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 ये धावनिया विलंब कावाया लाविला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवछेदके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके येयो 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 ये धावनिया विलंब कावाया लाविला कृपाळे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग पंढरीश परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त भक्तिमूर्ती संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत उत्तम गोड चिंतनीय अभंग असून या अभंगात नामदेव महाराज भक्ताकरिता अकल्प आयुष्याचं मागणं करतात विठाला महाराज म्हणतात माझ्या हरिदासांना अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं नुसतं हरिदासांनाच नाही तर त्यांच्या कुळाला त्यांच्या वंश परंपरेला अकल्प आयुष्य प्राप्त हो असं नामदेव महाराज म्हणतात महाराजांची आणखी एक मागणी आहे आयुष्याबरोबर कल्पनेची बाधा नाही झाली पाहिजे कल्पना म्हणजे शंका कल्पना म्हणजे संशय कल्पना म्हणजे कुविचार अशा बाधा माझ्या हरिदासांना झाल्या नाही पाहिजेत व ते सदैव सुखात असो कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो आणखी एक महाराज मागणी करतात काय तर अहंकाराचा वारा माझ्या हरिदासाला लागला नाही पाहिजे
अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी विष्णुदासा भाविकांशी. शेवटी महाराज म्हणतात, देवा तुझं नाम ज्यांना सापडला असून जे सतत नामचिंतन करणारे, नामनिदान ठेवणारे जे हरिदास आहेत त्यांचं कल्याण व्हावं. नामा म्हणे तया असावे कल्याण, या मुखी निधान पांडुरंग, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुखी असो. हा झाला मंगाचा शब्दशः सरळ सरळ अर्थ. विठाल अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरिजा दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. हे संत मंडळी सुखी असो. सेवेला प्रारंभ करण्याच्या आधी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आपल्या ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्था ज्ञानदीप गुरुकुल येथे गेल्या 2 दिवसापासून चालत आलेला हा त्रिदिनी त्रिसत्र बाल कीर्तन महोत्सव, या कीर्तन महोत्सवाची 3ऱ्या दिवसाची तृतीय सत्रातली सेवा मला माझ्या परमभाग्याने प्राप्त झाली. ज्यांच्यामुळे मला ही सेवा प्राप्त झाली ते म्हणजे आमचे गुरुवर्य श्री हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज मंत्री. त्यांचे धन्यवाद व त्यांना प्रथम नमन नमस्कार. आणि तसेच आज माझ्या सेवेकरिता मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही सर्वजणांनी उपस्थिती लावली. तसेच वाल्मिक कृषी भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ कचारवाडी त्यांचेही धन्यवाद. मोठेवाडीची महिला मंडळ, पुरुष मंडळ म्हणजे माझं कुटुंबच, त्यांचेही धन्यवाद. आणि ज्यांची थाप अख्ख्या महाराष्ट्रभर गाजली आहे ते म्हणजे आमचे गुरु चैतन्य महाराज मंत्री, त्यांनाही धन्यवाद. आणि माझे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, चुलते या ठिकाणी आहेत उपस्थित, आणि माझी आजी आजोबा आत्या सर्वजण माझं कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद. आणि आमचे सिस्टीमवाले दादा थोरात आणि तसेच गावातले भजनी मंडळ सर्वांचे धन्यवाद. पुरुष मंडळी, महिला मंडळी सर्वांचे धन्यवाद. आणि विनेकरी दादा, जुगलबंदी लागली होती आमची, खूप छान नृत्य केलं, त्यांचेही धन्यवाद करतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग हा नामदेव महाराजांचा आहे. या अभंगामध्ये नामदेव महाराज भक्ताला अकल्प आयुष्याचं मागणं करतात. विठ्ठल विठ्ठल अभंग हा नामदेव महाराजांचा आहे. या अभंगामध्ये नामदेव महाराज भक्ताकरिता अकल्प आयुष्याचं मागणं करतात. हे नुसतं आयुष्य मागणं नसून दिलेला आशीर्वाद आहे. नामदेव महाराजांचं आशीर्वचन हे काय सामान्य आहे का? तर नाही. का? तर ते असामान्य व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या सामर्थ्याचा विचार केला तर सर्व गोष्टी कळून येतील. आपल्यालाही आशीर्वाद भेटतो पण एवढा प्रभावी असेल असं नाही. उदाहरणार्थ लग्नामध्ये आशीर्वाद देण्यासाठी काय म्हणतात? मंगलाष्टक. आणि मंगलाष्टक म्हणण्यासाठी काही जण समोर येतात. समोर म्हणजे कुठे? नवरा नवरीपाशी स्टेजवर जातात पण तोंडातली तंबाखू सुद्धा चुकीत नाहीत. तसंच मंगलाष्टक म्हणतात. सगळी तंबाखू त्या माईक मध्ये जाते. आशीर्वाद काय लागेल? आशीर्वाद द्यायला पण पात्रता असावी लागते. नामदेव महाराजांची काय पात्रता आहे? संत शिरोमणी आहेत, आपल्या वारकरी संप्रदायाचे प्रणेते आहेत आणि वयाच्या 5व्या वर्षापासून त्यांचं सामर्थ्य आपण सर्वजणच पाहत आहोत. मैशी पुत्रा मुखी बोलविली श्रुती, चालविली भिंती बैसोनिया, नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. कधी मूर्ती जेवली नामदेव महाराजांच्या हाताने? कधी जेवली? तर वय वर्ष 5 असेल, अगदी लहान होते नामदेवराय. एके दिवशी नामदेवरायांचे वडील गावाला जाणार होते. त्यामुळे गोनाई आई साहेबांनी नामदेवरायांना सांगितलं. काय सांगितलं? की
पांडुरंगाचा विठ्ठलाचा नैवेद्य तुम्ही घेऊन जायचं. गोनाई आई साहेब पहाटेच उठल्या, नैवेद्याच्या तयारीला लागल्या. नैवेद्य तयार केला, नामदेवरायांना आंघोळ घातली, नामदेवरायांना तयार केलं आणि नैवेद्याचं ताट करून हातात दिलं आणि निघाले. नामदेवराय गाभाऱ्यात आले, रावळात आले आणि देवाला म्हणू लागले, देवा माझे वडील आज गावाला गेलेत, त्यामुळे मी तुझा नैवेद्य घेऊन आलोय. नैवेद्यासाठी ताटात काय काय असेल? पुरणपोळी, भजे, पापुड्या सर्वच. आणि त्याच बरोबर काळ्या कपिला गायचं, सोन्याच्या तांब्यामध्ये दूध. कपिला गायचं निवेद वेगळा आणि नैवेद्य वेगळा. निवदाची काय अवस्था आहे तुम्हाला सांगतो. एकदा सण आला रे आला की सासू सुनेला सांगते, सुनबाई घे निवदाचं उरकून. हो आत्या घेते. पण निवद करायचे, पण किती करायचे प्रश्न पडतो कुणाला? सुनेला. मग सासूबाईला सुनबाई विचारते, आत्या निवद करायचे पण किती करायचे? मग आत्याबाई घरचे मोजणार, रानातले मोजणार, मंदिरातले मोजणार, सगळे मोजून सांगते की कर 15. एकदाच 15 निवदाचे गोल गोल उंडे तयार करून घेते आणि तळ हाता एवढं लाटून घेते. सगळ्या देशाचे नकाशे आपल्याला त्याच्यात पाहायला भेटतात, सगळ्यात बरं का. आणि बाकी काय तर झालेलं नसतं. तवा तापलेला असतो, त्यावर थोडी तेलाची धार टाकायची आणि 15ची 15 निवद त्यावर टाकून द्यायचे. भाजतील का? त्याची अवस्था काय होईल सांगतो. एकीकून करपल, एकीकून फुगल, एकीकून कचाच राहील, अशी त्या निवदाची अवस्था होईल. मग बाकी काय झालेलं नसतं. मग सुनबाई सासूबाईला विचारते, आत्या बाकी काय झालेलं नाही, मग निवदाव काय घालून देऊ? मग आत्याबाई सांगते की मध्ये उतरंडी मध्ये गुळ आहे, आण खडा आणि ठेव खडा खडा त्याच्यावर. आणती ते बी कसा भुरा लागलेला आणती आणि खडा खडा ठेवायचं तर लांबच, असं नकानं काढून वरी ठुती. मी म्हणलं, ताई गुळ काय जास्त लावू नको, माझ्या देवाला पातळ हागवून लागल. विठाला 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 नैवेद्य कसा असावा तर स्वतःसाठी जे दररोजचं ताट वाढून घेतो, साधी भाकर भाजी असू द्या, देवासमोर ठेवा आणि श्लोक म्हणा. ओम प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. ओम परब्रह्मणे नमः. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. जर श्लोक येत नसतील तर अभंग म्हणा. नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा, प्रसाद तो ठेवा सेवकाशी. देवाला तुमचा फक्त भाव पाहिजे, देवाला दुसरं कोणतंही कमी नाही. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. मनोनी तो भगवंत. देवाला फक्त तुमचं प्रेम पाहिजे, दुसरं कोणतंही काही नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. भाव का भुका हूँ मैं भाव ही बस सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. विठाला 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 विठाला. प्रेमयुक्त अंतःकरणाने नैवेद्याचं ताट घेऊन नामदेव महाराज निघाले. गाभाऱ्यात आले आणि देवाला म्हणू लागले, देवा मी तुमच्यासाठी आज नैवेद्य घेऊन आलो, या बरं खाली आणि नैवेद्य खाऊन घ्या. देव एक नाही दोन नाही ध्यानस्थ मुद्रेत उभे आहेत. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवनिया. देव बोलायला तयार नाही, हालायला तयार नाही, नैवेद्य खायला तर मुळीच तयार नाही. नामदेवराय विनंती करतात, पियो मोरे गोविंद लाला. दूध
पियो मोरे गोविंद लाला दूध पियो मोरे गोविंद लाला दूध पियो मोरे गोविंद लाला गोविंद लाला गोपाल लाला गोविंद लाला गोपाल लाला दूध पियो मोरे गोविंद लाला दूध पियो मोरे गोविंद लाला गोविंद लाला गोपाल लाला गोविंद लाला गोपाल लाला दूध पियो मोरे गोविंद लाला दूध पियो मोरे गोविंद लाला. तरी देव ऐकायला तयार नाहीत. तरी देव ऐकायला तयार नाहीत. नामदेवराय विनंती करतात आणि म्हणतात, देवा मनात शंका धरू नको. दररोज जो तांबे आणतात, दररोज ज्या गाईचं दूध वडील आणतात, त्याच गाईचं दूध मी घेऊन आलोय. काला बछरा काला बछरा कपिला गाई दूध दुहावन नामा गाई काला बछड़ा कपिला गाई दूध दुहावत नाम गाई. हो मोरे गोविंद लाला दूध पियो मोरे गोविंद लाला दूध पियो मोरे गोविंद लाला दूध पियो मोरे गोविंद लाला. दररोज तांब्या वडील आणतात, तोच तांब्या मीही घेऊन आलोय. सोने का गडवा दुधाने भरियो पियो नारायण आगे धरियो दूधाने भरियो पियो नारायण आगे धरियो. तरी देव ऐकायला तयार नाही. शेवटी लहान लेकराकडे एक शस्त्र आहे बघा. काय शस्त्र आहे? रडणे. रडतात का नाही लहान मुलं? रडतात. नामदेवराय बाहेर जातात आणि दगड घेऊन येतात. देवाच्या समोर दगड ठेवतात आणि म्हणतात, देवाला सक्त ताकीद देतात, देवा तू जर 3 महिन्याच्या आत खाली नाही आलास तर हा दगड आणि हे डोकं एक होईल. प्रभुवन की मूरत दूध नहीं पीवत सिर पचारत नाम रोवत पचारत नाम रोवत. आता मात्र देव घाबरला. देवाच्या मनात चक्र फिरू लागलं. काय चक्र फिरू लागलं? देव म्हणू लागला, इथं जर नामदेवाने डोकं फोडून घेतलं तर मला देव कोण म्हणेल? नामदेवराय 1 म्हणतात, 2 म्हणतात आणि 3 महिन्याच्या आत माझा पांडुरंग सगुण स्वरूपात प्रगट होतो आणि नामदेवरायांना कडकडून मिठी मारतो आणि म्हणतो, नामा ऐसा भगत मैं कबू नहीं पाया नाम देवने देव हसाया दूध पियो मोरे
सण दिवाळीचा आला, नामा रावळासी गेला. नामदेवरायांची आई गोनाई साहेब म्हणतात, नामा दिवाळीचा सण आलाय, सर्वजण अभ्यंग स्नान करतील, पण माझ्या देवाला अभ्यंग स्नान कोण घालील रे. तू जा आणि देवाला इकडे अभ्यंग स्नानाकरिता घेऊन ये. नामदेवराय गाभाऱ्यात जातात आणि देवाला म्हणतात, देवा दिवाळीचा सण आलाय, आईनं तुला अभ्यंग स्नानाकरिता घरी बोलवलंय. नामदेवराय म्हणतात, नामा आलो असतो रे, पण आता काकड्याची वेळ झाली, आता बडवे येतील, मी जर इथे दिसलो नाही तर गोंधळ करतील, देव गायब झाला, देव गायब झाला. नामदेवराय म्हणतात, ते काही सांगू नको, तुला आईनं बोलवलंय म्हणजे बोलवलंय. देव म्हणतो, नामा मी जर तुझ्या घरी आलो तर इथं कोण उभं राहील. नामदेवराय म्हणतात, एवढंच, तर मी तुझ्या जागी उभं राहील. देव म्हणतात, तुला दररोज सर्व बडवे ओळखतात ना, तुला पाहतात ना, तर तुला कसं जमल. नामदेवरायांना एक युक्ती सुचते. काय युक्ती. नामदेवराय म्हणतात, देवा तू जसं तुझ्या भक्तांना अनेक प्रकारच्या मुक्त्या देतोस, तसं काही वेळासाठी तुझी स्वरूपता नावाची मुक्ती मला दे. म्हणजे तू काळ आहेस ना, मला हे काळ कर, माझं काळ कर नाही, मला काळ कर. तू काळ आहेस ना, मला हे काळ कर. देवाला ही युक्ती पटते आणि नामदेवरायांच्या डोक्यावर हात ठेवतात आणि तथास्तु म्हणल्या बरोबर नामदेवराय देवासारखे दिसू लागले. देवाला कसं उभं राहायचं ते सांगितलं, कसं उभं राहायचं ते सांगितलं, कट्यावर हात कसे ठेवायचे ते सांगितलं आणि सांगितलं आता बडवे येतील आणि काकडा सुरू करतील आणि काकडा झाल्यानंतर तुझ्या अंगावर गरम पाणी आणि गार पाणी टाकतील. गरम पाणी टाकलं तरी चटके बसायलेत म्हणून तक्रार करायची नाही आणि गार पाणी टाकलं तरी अंगाला काटा फुटू द्यायचा नाही. बडवे आले, काकडा सुरू केला. उठा पांडुरंगात दर्शन द्या सकळा, उठा पांडुरंगात दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. उठा पांडुरंगात दर्शन द्या सकळा, उठा पांडुरंगात दर्शन द्या सकळा. काकडा झाला आणि नामदेवरायांच्या अंगावर बडव्यांनी गार पाणी टाकलं. गार पाणी टाकलं तरी अंगाला काटा फुटू दिला नाही. गरम पाणी टाकलं, चटके बसायलेत म्हणून तक्रार केली नाही. केली का नाही. आणि काकडा झाल्यावर आंघोळ हे घालून देवाला आंघोळ घालता घालता भूक लागते म्हणून 1.25 किलो लोण्याचा गोळा आणतात आणि असा देवाच्या तोंडाजवळ धरतात आणि असा नियम आहे, तो गोळा तोंडाजवळ धरायचा आणि डोळे झाकून आरती म्हणायची. असा गोळा धरलेला आहे, डोळे झाकलेले आहेत आणि आरती सुरू आहे. येऊ नये पण जीभ बाहेर आली आणि जिभेचा स्पर्श लोण्याच्या गोळ्याला झाला. इतकी चव आवडली नामदेवरायांना. नामदेवराय म्हणले, ही चव तर कधी आपण घेतली नाही, ह्यांनी तर डोळे झाकलेले आहेत, आणखी एक घास घ्यायला काय हरकत आहे. आणखी एक घास घेतला, तोही पोटात गेला, गटकन गिळला. इतकी चव आवडली होती की त्यामुळे दुसराही घास घ्यायला काय हरकत आहे, डोळे तर झाकलेले. तिसरा घास घेतला, तोही पोटात गेला, गटकन गिळला. असं करत करत 3 घास त्यांनी नामदेवरायांनी गिळले, पण चव आवडली होती. आरती झाली, बडव्यांनी डोळे उघडले, पाहतात तर काय, हातातलं लोणी अर्ध आणि देवाच्या तोंडाला सुद्धा लोणी लागलं होतं. बडवे तर आश्चर्यचकितच झाले. दररोज देव लोणी खात नाही, मग आज कोणी खाल्लं.
आणि देव आहे पुन्हा, देव कसा खाईन? अर्ध लोणी झालंय, बडवे म्हणू लागले. हातातलं लोणी अर्ध झालेलं आहे, देवाच्या तोंडालाही लोणी लागलेलं आहे. म्हणतात ना जिभेला चव लागू नये, मग ती कशाची असो, चहाची असली तरी चवच आहे, पण लागू नये. नामदेवरायांना इतकी चव लागली होती, त्यांनी लोणी खाल्लं. हा झाला नामदेवरायांचा आणि देवाचा संबंध. संबंध काय आहे तर माझा देव स्वतःच्या स्थानावर नामदेवरायांना उभं करतो. हा नामदेव महाराजांचा अधिकार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता नामदेव महाराजांचं आश्चर्य पहा, नामदेव महाराजांचं सामर्थ्य पहा. नामदेव महाराजांना परिसा भागवत जेव्हा परीस मागत होते, मी दिलेला परीस मला आताची आता परत हवाय, तेव्हा नामदेव महाराज चंद्रभागेच्या पात्रात हात घालतात आणि मुठीत बसतील तेवढे दगड बाहेर काढतात आणि म्हणतात, घ्या तुमचा परीस कोणचा आहे. नामदेवरायांच्या हाताच्या स्पर्शाने जर दगडाचे परीस होत असतील तर हा झाला नामदेव महाराजांचा आणि देवाचा संबंध. विठ्ठल 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 विठ्ठल. असे नामदेव महाराज भक्ताकरिता अकल्प आयुष्याचं मागणं करतात. अभंगाचं प्रथम चरण. पावेत या कुळा अकल्प आयुष, 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 पावेत या कुळा. माझी आस कळा हरीच्या दासा, माझी आस कळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, 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 कल्पनेची बाधा न 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 कवने काळी. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. 10 नाही 1000 नाही 10 नाही 100 नाही 1000 नाही 1,00,000 वर्ष म्हणलं तर आपल्या गणित लक्षात आलं असतं, पण महाराजांनी इथं अकल्प म्हणलेलं आहे. तर याचं गणित कसं सोडवायचं? प्रथम आपण कल्प कशाला म्हणतात ते पाहू. 4 युग आहेत. पहिलं त्रेतायुग, दुसरा द्वापार युग, तिसरा कलियुग. एका पाठोपाठ हे 4 युग जातात, त्याला एक चौकडी असे म्हणतात. आणि अशा चौकडी जेव्हा 1000 वेळेस जातात त्याला एक कल्प म्हणतात. चित्तगणिताचा संबंधच येत नाही त्याला म्हणतात अकल्प, किंवा गणित कल्पच्या कल्प त्याला म्हणतात अकल्प. विठ्ठल 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 विठ्ठल
हिरण्यकश्यपूला आयुष्य किती? तर महाराज एका अभंगात चिंतन करतात. अरे मना एक अर्बुद अरे मना तू शोक करीसी किती, हे तव वायाची धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, हे अवघे अंती वाया जाय धने, अरे मना तू शोक करीसी किती, अरे मना तू शोक करीसी किती. एक अर्बुद 7 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्त्र लेखा, 709 मास मापात या हिरण्यकश्यपा काय झाले, अरे मना तू शोक करीसी किती. हिरण्यकश्यपूला आयुष्य किती होतं? 1 अर्बुद 7 कोटी 30 लाख 10,000 709 महिने, तरी तो मेला. म्हणून महाराज म्हणतात, अरे मना तू शोक करीसी किती, हे तव वायाची धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे आती, हे अवघे अंती वाया जाय जने. अनेकांना भरपूर आयुष्य मिळालेल्यांची भरपूर संख्या आहे. हिरण्यकश्यपू, रावण, राजा दशरथ, भृशुंडी ऋषी, अनेकांना भरपूर आयुष्य मिळालं आहे. याची गणना करता येणार नाही, इतकं आयुष्य आहे. पण महाराज इथं म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे मिळालंय तेवढंही आयुष्य नाशिवंत आहे. आणि या रासायनिक खाद्यामुळे तर माणूस 50 वर्षेही टिकेना झालाय. माणूस 50 वर्षेही टिकेना झालाय. इथं देवाने अवतार घेतला तरी मरावं लागतं. आले अवतार ये राधे पामरा, जीवा किती, हे राधे पामरा जीवा किती, येते नाही उराले अवतार, ये राधे पामरा जीवा किती, ये राधे पामरा जीवा किती. इथं देवाने अवतार घेतला तरी त्यांनाही मरावं लागतं. आपलं काय आलंय? आपल्याला तर रासायनिक खाद्यामुळं 50 वर्षही जगण्याची संधी मिळाना झाली आहे. मग रासायनिक खाद्य सोडून द्यायचं का काय करायचं ते तुमचं तुम्हीच ठरवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. कल्पनेची बाधा होऊ नये म्हणून महाराज देवाकडे मागणं घालतात. अभंगाचं 2रं चरण. कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा, कल्पनेची बाधा न
हो कवने काळी कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ची बाधा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा रो कोणी काळी कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा नो कोणी काळी अहंकाराने तर सर्वांचंच वाटोळं केलेलं आहे. युवराज महाराजांनी आपल्याला सांगितलं काशीच्या ब्राह्मणाचं अहंकारानेच वाटोळं केलं. म्हणून महाराज म्हणतात अभंगाचं तिसरं चरण. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी विष्णुदासा भाविकांसी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. माझ्या हरिदासांचं कल्याण व्हावं माझ्या हरिदासांना अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं असं नामदेव महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात. नाम म्हणे तया असावे कल्याण नाम म्हणे तया असावे कल्याण म्हणे तया असावे कल्याण नाम म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंगा ज्या मुखी निधान पांडुरंगा कल्पनेची बाधा न हो कवने काळी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ज्यामुखी निधान पांडुरंग ज्यामुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न कोणी काळी कल्पनेची बाधा न कोणी काळी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी व तुम्हा सकल श्रोतेंच्या चरणी समर्पित माझ्या गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली